श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर. मतदार जनजागृतीसाठी कोल्हापुरात 10,500 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी रांगोळी आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन अभियानात कोल्हापूर जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. मार्च महिन्याच्या मध्यावर देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर यांनी जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रांना भेट देऊन सोयी सुविधा आणि अनुषंगिक कामांचा आढावा घेतला. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महायुतीकडून बरेच दिवस पक्ष आणि उमेदवार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरात सध्या तरी शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर केली होती. या मतदारसंघातही शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार माने यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर तर वंचित बहुजन आघाडीनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची घोषणा आघाडीचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केली. कोल्हापुरात मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत 10,495 विद्यार्थ्यांनी विक्रमी मानवी रांगोळी साकारली होती. कोल्हापुरातील गांधी मैदानावर साकारलेल्या या रांगोळीतून विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला. शहरातील 38हून अधिक शाळांनी यात सहभाग नोंदवला. या उपक्रमाची नॅशनल रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक रेकॉर्डमध्ये नोंद झाली. यावेळी मिळालेला सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांना समर्पित केला. कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीमार्फत नुकतंच झालं. देशात 7 राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये 9,800 कोटीहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी केली. हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल असं मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन अभियानात कोल्हापूर जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. या अभियानाची 100% उद्दिष्ट पूर्तता केल्यामुळे यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला असून कोल्हापूरचे सहाय्यक संचालक डॉक्टर परवेज पटेल यांनी हा पुरस्कार नुकताच स्वीकारला. श्री अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरणाअंतर्गत 1,448 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पन्हाळा, कागल, आजरा तालुक्यात अनेक ठिकाणी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. पण या पावसानं हवेत गारवा निर्माण झाला. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वैष्णवी कारंजकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.